शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे। नागरिकांकडून आणि विशेषतः तरुण मुलांमध्ये बुलेटसारखी दुचाकी वाहन वापरण्याचे प्रमाण जास्त आहे। त्यामुळे सदर वाहनांना मॉडिफाईड सायलेन्सर बसवून अशी दुचाकी वाहने मोठ्याने सायलेन्सरचा आवाज करीत मिरवणुकीमध्ये अथवा कॉलेज समोरून जाण्याचे तक्रारी वारंवार वरिष्ठांना प्राप्त झाले होते। या अनुषंगाने पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या निर्देशानुसार पोलीस उपायुक्त मुख्यालय गौहर हसन, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खेरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरात बुलेट सायलेन्सर व मॉडिफाईड सायलेन्सर बाबत दैनंदिन विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। मोहीम दरम्यान शहर वाहतूक शाखा दक्षिण विभागचे पोलीस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारे यांच्या पथकाने अशा मॉडिफाईड सायलेन्सर वापरणाऱ्या दुचाकी वाहनांवर कारवाई करून एकूण 410 सायलेन्सर जप्त करण्यात आले होते। तसेच शहर वाहतूक शाखा उत्तर विभागचे पोलीस निरीक्षक सूरज चाटे यांच्या पथकाने कारवाईकरिता एकूण 115 सायलेन्सर जप्त करण्यात आले होते। शहर वाहतूक शाखेने सर्व जप्त एकूण 525 सायलेन्सरचा बुलडोझरने नाश करण्यात आले। तसेच याप्रसंगी पोलीस उपायुक्त मुख्यालय गौहर हसन यांनी सोलापूर शहरातील जनतेला वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले व भविष्यात अशा प्रकारे बुलेट सायलेन्सर, मॉडिफाईड सायलेन्सर, ऑटो रिक्षा चालकांकडून वारंवार होणाऱ्या वाहतूक उल्लंघनावर देखील विशेष मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली जाणार असल्याचे सांगितले। तसेच सोलापूर शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालक व वाहनावर कठोर कारवाई करण्याची मोहीम शहरात दैनंदिन सुरू राहील, अशी माहिती त्यांच्या वतीने याप्रसंगी देण्यात आली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.